ठीक आहे. बघा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह सांगता येईल का बघा, ज्याला आन्सर विचारलं त्यांनी सांगायचं काय, if the water is neutral then it having the pH, वॉटर कसं आहे न्यूट्रल असेल तर काय 0, 1, 6, 7 आणि 7 to 14. एकदम सिंपल आहे. इफ द वॉटर इज न्यूट्रल देन इट्स having the pH first A 0, B 1 to 6, C 7 आणि D 7 to 14. एकदम सिंपल आहे. D28 विवेक काळे आन्सर pH of neutral Yes, water. sir. हा काईल आन्सर 7. आन्सर इज 7. 7. कायलो आन्सर pH of neutral water काईल 7. CF2. 7 येईल. येईल लक्षात आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण फक्त एक काम करू, थर्ड चॅप्टरचं आपण काय करू, सिलेबस बघू आणि त्यानंतर मग काय ऑब्जेक्टिव्ह बघू. येईल लक्षात. ऑब्जेक्टिव्ह बघायच्या अगोदर बट ठीक आहे ऑब्जेक्टिव्हच बघू. नेक्स्ट सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय, अल्कॅनिटी इज नॉट डिपेंड ऑन डॅश डॅश आयन कॉन्सन्ट्रेशन. H+. ज्याला विचारलं त्यांनीच आन्सर द्यायचं. काय लो काय करायचं आता, ज्याला विचारलंय त्यांनीच काय करायचं, ज्याला विचारलंय त्यांनीच आन्सर द्यायचं. येईल लक्षात. बघा अल्कॅनिटी इज नॉट डिपेंड ऑन, पहिला H+, सेकंड आहे OH मायनस, थर्ड आहे CO3-2 आणि लास्ट आहे HCO3-2. येईल लक्षात. बघा पहिला ऍसिडिटी किंवा pH आहे. काय डेफिनेशन आहे, pH इज नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. सेकंड आहे अल्कॅनिटी इज नॉट डिपेंड ऑन, कशावर अवलंबून नाही हो, कशावर अवलंबून नाही, H+ वर की OH मायनस की CO3- ट्वाइस की HCO3 ट्वाइस. कोण सांगताय आन्सर बघा. नेक्स्ट महेश आन्सर सांगायचं. सर काय आन्सर H+. H+. नेक्स्ट बघा आता काय, डिटर्मिनेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इज बेस्ड ऑन, हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नाही, हा बघायची पण गरज नाही. नेक्स्ट फोर्थ डॅश डॅश, काय म्हटलंय बघा, डॅश डॅश इन वॉटर एकदम सिंपल आहे. इज दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर विच प्रिव्हेंट द लेदरिंग ऑफ सोप. A softness, B acidity, alkalinity and hardness. D05 प्रियंका सांगता येईल का बघा. काय येईल आन्सर. कोणता क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. फास्ट काय येईल आन्सर 4च. परत हार्डनेस. काय डेफिनेशन हार्डनेसची. हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ वॉटर दॅट प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ लेदर वूड सोप. त्याला आपण काय म्हणतो, हार्डनेस. हे लक्षात. आन्सर काय येईल, हार्डनेस. फिफ्थ कोण सांगते बघा, एकदम सिंपल. फिफ्थ असेल तर काय, डॅश डॅश इन water if that characteristic of water which prevent the leathering of soap. याला पण objective number 4. A sample of hard water when treated with soap it forms white PPT, black PPT, colored PPT, hardness. Question number 5.
बघा काय म्हटलंय, सॅम्पल ऑफ हार्ड वॉटर वेन ट्रीटेड विथ सोप. कसली पीपीटी क्रिएट होती विचारले त्याने. हा कोण सांगताय रॅन्डमली, कोणाला येईल त्याने सांगा हे आन्सर. White PPT. White PPT. हा करेक्ट. A. काय White PPT. काय तयार होतंय, व्हाईट पीपीटी. White PPT. व्हाईट पीपीटीला आपण काय म्हणतो, इनसोल्युबल सॉलिड. व्हाईट पीपीटीला आपण कसलं सॉलिड म्हणतोय, हा व्हाईट पीपीटीलाच आपण काय म्हणतोय, इनसोल्युबल सॉलिड. Insoluble काय म्हणता solid. येईल, अ सॅम्पल ऑफ हार्ड वॉटर वेन ट्रीटेड विथ सोप इट फॉर्म्स व्हाईट White पीपीटी. PPT. हा नेक्स्ट आता 6 ऑब्जेक्टिव्ह नंबर 6, ज्याला विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं, कोणीही द्यायचं नाही. वॉटर विच फॉर्म लेदर विथ सोप. काय म्हटलंय बघा, वॉटर विच फॉर्म लेदर विथ सोप. ए सॉफ्ट वॉटर, बी हार्ड वॉटर, सी न्यूट्रल आणि लास्ट काय डी ऍसिडिक. बघा वॉटर विच फॉर्म लेदर विथ सोप, ए सॉफ्ट वॉटर, बी हार्ड वॉटर, सी न्यूट्रल, डी ऍसिडिक. कोण सांगताय बघा. Soft water. हा ज्याला विचारले त्याने, गोविंद काय येईल आन्सर. हॅलो गोविंद, हा आन्सर काय येईल गोविंद. सर हा आन्सर काय येईल. वॉटर, हा काय होते डेफिनेशन सॉफ्ट वॉटरचे, सॉफ्ट वॉटर, डेफिनेशन काय होते. water which form a good lathering with soap, इज नोन ऍज सॉफ्ट वॉटर. soft water. हा ज्याला विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं. क्वेश्चन नंबर 7, डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस. काय दिलंय क्वेश्चन नंबर 7, डॅश डॅश इज द टाइप ऑफ हार्डनेस. फर्स्ट टोटल सॉलिड, टोटल हार्डनेस, टेम्पररी आणि डी पीएच. काय म्हटलंय बघा, डॅश डॅश इज द टाइप ऑफ हार्डनेस. ए टोटल सॉलिड, बी टोटल हार्डनेस, सी टेम्पररी अँड डी पीएच. कोण सांगते बघा आन्सर. हा प्रियंका देवमारे 05. बघा यातला टाइप ऑफ हार्डनेस ओळखायचा आहे, सांगता येईल का. बरं ठीक आहे, कोण सांगतंय नेक्स्ट. हा गणेश जाधव सांगता का आन्सर. हा गोरे दीपाली सांगा आन्सर. Option number C, temporary. हा टेम्पररी. टाइप्स ऑफ हार्डनेस, देर आर 2 टाइप्स ऑफ हार्डनेस. कोणते 2 टाइप्स असतात. फर्स्ट टाइप इज Temporary आणि permanent. हा टेम्पररी हार्डनेस Permanent. आणि सेकंड टाइप इज परमनंट हार्डनेस. ये लक्षात. नेक्स्ट डॅश डॅश कॅन बी रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग. बघा हा ज्याला विचारलं त्याने आन्सर द्यायचं. येईल का लक्षात. डॅश डॅश कॅन बी रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग. ए परमनंट हार्डनेस, बी टोटल हार्डनेस, सी टेम्पररी हार्डनेस अँड dissolve ऑक्सिजन. डॅश डॅश कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल बॉइलिंग. हा कोण सांगते बघा आता. नेक्स्ट हा शुभम माळी D33. Answer temporary hardness. हा काय टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग. येईल का लक्षात. हा बरोबर आहे, काय टेम्पररी. नेक्स्ट 11वा क्वेश्चन, टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ड बाय प्रेसिपिटेशन, मोर्स मेथड, बॉइलिंग, EDTA. एकदम सिंपल आहे. टेम्पररी काय क्वेश्चन आहे. टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ह बाय ए प्रेसिपिटेशन, बी मोर्स मेथड, सी बॉइलिंग आणि डी EDTA. मल्लिकार्जुन जोकरे आहेत का. फास्ट. हा D24. ठीक आहे. D12 संस्कृती. C boiling. हा काय टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ह बाय बॉइलिंग. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 12. बघा डॅश डॅश कॅन नॉट बी रिमूव्ड बाय बॉइलिंग. काय म्हटलं नेक्स्ट.
Question number 12. Dash dash cannot be removed by boiling. A. Alkalinity, B. Acidity, C. Temporary hardness, and D. Permanent hardness. काय म्हटले हो? Dash dash cannot be removed by boiling. कोण सांगते आन्सर? रोहिणी सांगताय. Day 11. Question number 12. Cannot be removed by boiling. परमनंट हार्डनेस. हा बरोबर आहे. काय? परमनंट हार्डनेस कॅनॉट बी रिमूव्ड बाय बॉइलिंग. आपण बॉइलिंगने त्याला काय करू शकत नाही हो, रिमूव्ह करू शकत नाही. काय म्हणता येईल? परमनंट हार्डनेस कॅनॉट बी रिमूव्ड बाय सिंपल बॉइलिंग. नेक्स्ट, परमनंट हार्डनेस इज कॉज्ड बाय प्रेझेन्स ऑफ. व्यवस्थित बघा, स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? रिप्लाय द्या येस नो. Yes, sir. हा व्यवस्थित आहे. Yes, sir. हा ठीक आहे. Yes. हा काय म्हटलं बघा, हा क्वेश्चन राहिला होता. हा, टेम्पररी हार्डनेस इज कॉज्ड बाय काय? डॅश ए कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम क्लोराईड. सांगता येईल का हो? टेम्पररी हार्डनेस इज कॉज्ड बाय temporary hardness is caused by A. calcium and magnesium bicarbonate, second calcium and magnesium sulfate, third calcium and magnesium carbonate, आणि last काय? calcium and magnesium chloride. कुठला हार्डनेस आहे? टेम्पररी. कोण सांगते सांगा? टेम्पररी हार्डनेस. CaN कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेट. हा, टेम्पररी हार्डनेस काय असतोय? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बायकार्बोनेट. आता बघा, हाच क्वेश्चन आहे. परमनंट हार्डनेस इज कॉज्ड बाय प्रेझेन्स ऑफ. काय म्हटले हो? दोन टाईप असतात. पहिल्यामध्ये काय? टेम्पररी, दुसरा असतोय परमनंट. टेम्पररी मध्ये कोण असते हो? बायकार्बोनेट. परमनंट मध्ये कोण असते? क्लोराइड अँड सल्फेट. कोण असते तो? क्लोराइड अँड सल्फेट. आणि हार्डनेस कोणत्या दोन सबस्टन्स मुळे होते हो? एक कॅल्शियम आणि दुसरा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. कोणते दोन असतात इलेमेंट? एक कॅल्शियम असतोय, दुसरा मॅग्नेशियम. हा बघा, नेक्स्ट एकदम सिंपल आहे. द परमनंट हार्डनेस इज कॉज्ड बाय. काय आन्सर आहे हो? द परमनंट हार्डनेस इज कॉज्ड बाय प्रेझेन्स ऑफ calcium and magnesium chloride, second calcium and magnesium sulfate, C, A and B, D calcium and magnesium bicarbonate. हाँ कौन देता है आंसर? हाँ क्वेश्चन नंबर 13. हाँ बघा नेक्स्ट कोण सांगते? हाँ पाटील कंचन D38. पाटील कांचन सांगता येईल? D39. साक्षी पाटोळे. येते काय लक्षात? सर क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन हाँ परमनंट हार्डनेस is caused by presence of calcium and magnesium chloride, Option C, sir. calcium and magnesium sulfate, A and B, D calcium and magnesium bicarbonate. हाँ ऑप्शन सी. ऑप्शन ऑप्शन सी एकदम सिंपल आहे. परमनंट ए अँड बी. हाँ टेम्पररी हार्डनेस असतील तर कोण असतो? बायकार्बोनेट असतात. टेम्पररी हार्डनेस असेल तर कोण असतोय? बायकार्बोनेट असतोय. आणि परमनंट असेल तर कोण आहे तो? क्लोराइड आणि सल्फेट असतात. कोण असतात? क्लोराइड अँड सल्फेट. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. Next question. Salts of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes. काय म्हटलं बघा? Salts of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes temporary hardness, permanent hardness, total hardness and
टोटल सॉलिड अँड टोटल सॉलिड. कोण सांगता आन्सर बघा. क्वेश्चन नंबर 14. परमनंट हार्डनेस. हा कोणता येईल. परमनंट हार्डनेस. Hardness. हा कॅल्शियम अँड मॅग्नेशियम अदर दॅन बायकार्बोनेट सच ॲज क्लोराईड अँड सल्फेट कॉजेस परमनंट हार्डनेस. नेक्स्ट आता ज्याला विचारलं त्यानेच आन्सर द्यायचं. टोटल हार्डनेस इज एकदम सिंपल. टोटल हार्डनेस इज टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. काय म्हटलं हो. टोटल हार्डनेस इज टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. सेकंड suspended plus dissolve. Third total solid. And last permanent hardness. काय लो. total hardness is temporary plus permanent, suspended plus dissolve, total solid, permanent hardness. ज्यांना विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं. D57 सार्थक सावंत. सस्पेंडेड प्लस डिझॉल्व्ड सॉलिड. दादा सॉलिड नाही तर हार्डनेस आहे. टोटल हार्डनेस इज काय म्हटले रे. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ किंवा इट इज द ऍडिशन ऑफ. कुणाचे ऍडिशन आहे हो. सस्पेंडेड टेम्पररी हार्डनेस अँड टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हा हार्डनेस. टोटल हार्डनेस इज द टेम्पररी प्लस परमनंट. परमनंट. टोटल सॉलिड असतो तर काय आला असतो. हा सस्पेंडेड प्लस डिझॉल्व सॉलिड. हा त्याला आपण काय म्हणतो टोटल सॉलिड. आपल्याला टोटल सॉलिड विचारलंय का हो. नाही. काय विचारलंय आपल्याला. हार्डनेस. टोटल हार्डनेस विचारलंय. जर टोटल हार्डनेस विचारलं तर काय हो. टेम्पररी हार्डनेस टेम्पररी प्लस. हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. हा ठीक आहे. नेक्स्ट 16. आता ज्याला विचारलंय त्याने आन्सर द्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ हार्डनेस. आता हे तुम्हाला युनिट तुम्हाला एकच माहित आहे. कोणतं असते हो. पीपीएम. पीपीएम. हा म्हणजे याच्यामध्ये काय तिन्ही फर्स्ट 3 युनिट्स आर युनिट्स ऑफ हार्डनेस. म्हणजे काय याचा आन्सर काय येईल. डी. कोणतं येईल हवा आन्सर. डी. जूल्स पर केल्विन हे आन्सर नसतं हार्डनेसचं. डिग्री फ्रेंच असते, क्लार्क असते, पीपीएम असते. येईल का लक्षात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट. मॅक्झिमम आपण कोणता यूज करतो सांगा. हा मॅक्झिमम पीपीएम. मॅक्झिमम कोणता यूज करतो आपण. पीपीएम किंवा त्याला सोबत काय म्हणतोय पार्ट्स पर मिलियन. हे लक्षात. नेक्स्ट हा ऑब्जेक्टिव्ह नंबर 17 नाही आपल्याला. 18 नाही, 19 नाही. आता डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 18 नाही, 19 नाही, 20. हा एक मिनिट. ऑब्जेक्टिव्ह नंबर काय 20 काय आहे. हा 10% काय NaCl आहे. कोणता आहे. ऑब्जेक्टिव्ह नंबर कोणता आहे 20. रिजनरेशन ऑफ डॅश डॅश इज टेक्स प्लेस बाय ब्राइन सोल्यूशन ऑफ 10% ऑफ 10%. हा म्हणजे बघा 18 नाही, 19 नाही आणि 20 पण नाही. 21. हा महेश स्पीकर हे करा. महेश D66 बंद करा. हा 21. By using dash dash we can estimate total hardness of water. कुठल्या मेथडने आपण काढू शकतो विचारलंय बघा त्याने. काय म्हटलंय बघा. By using dash dash we can estimate total hardness of water. आपल्याला काय करायचं आहे. वॉटरचे काय टोटल हार्डनेस काढायचे. काय काढायचं आहे हो टोटल हार्डनेस. आणि कुठली मेथड असते EDTA. तो पण आपल्याला नाही पण माहित असावं. कोणती मेथड असते हो EDTA मेथड असते. नेक्स्ट 22. in dash dash water. काय म्हटलंय बघा एकदम सिंपल आहे. 22. in dash dash water
flows from dilute side to concentrate side of water. हे रिव्हर्स ऑस्मोसिसचे काय तो ऑब्जेक्टिव्ह आहेत. in dash dash water flows from dilute side to concentrate side of water. A reverse osmosis, B batch process, C osmosis method आणि D zeolite. ऑस्मोसिस मेथड. हा काय म्हटलंय बघा, एकदम सिंपल आहे. कोण सांगताय आन्सर? 22 इन डॅश डॅश वॉटर. ऑस्मोसिस मेथड. मेथड. ऑस्मोसिस. ऑब्जेक्टिव्ह नंबर काय आहे? सी. ऑस्मोसिस मध्ये काय? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट. आन्सर दिला की बंद करायचं लगेच. नेक्स्ट. आणि ज्या स्टुडंटला विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं. काय करायचं? ज्यांना विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं. नेक्स्ट. in dash dash water flows from concentrate side to dilute side. Concentrate to dilute side. First, reverse osmosis process, B batch process, C osmosis method and D zeolite. हाँ कौन आंसर देता है? 23. हाँ ज्यांना विचारले त्यांनीच आन्सर द्यायचा. समृद्धी. हाँ रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिस मध्ये काय? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट साइड. रिव्हर्स ऑस्मोसिसचं प्रिन्सिपल काय हो? आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करतो. कोणत्या बाजूला अप्लाय करतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर? हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अप्लाइड ऑन कॉन्सन्ट्रेट साइड. जर कॉन्सन्ट्रेट साइडला प्रेशर अप्लाय केलं तर काय होणार आहे सांगा? कॉन्सन्ट्रेट साइडला जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर काय होते? फ्लो ऑफ सॉल्वंट रिव्हर्सेस फ्रॉम कॉन्सन्ट्रेट साइड टू डायल्यूट साइड. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस. नेक्स्ट. 24. water containing magnesium bicarbonate and calcium chloride is. काय म्हटलंय बघा, एकदम सिंपल. water containing magnesium carbonate and calcium chloride is dash dash. A permanent hardness only, B temporary hardness only, C both A and B, D none of this. काय म्हटलंय? 24. water containing magnesium bicarbonate and calcium chloride is dash dash. A permanent hardness, B temporary hardness, C both A and B, and D none of these. 24. क्वेश्चन नंबर काय आहे? 24. कोण सांगताय आन्सर? हा प्रणोती. D 37. बोथ ए अँड बी. हा काय येईल आन्सर? वॉटर कंटेनिंग. एक काय बायकार्बोनेट आहे, दुसरा क्लोराइड आहे, म्हणजे दोन्ही टाईप आले. दोन्ही कोणते आले? परमनंट आला, त्याचबरोबर काय टेम्पररी पण आला. कोणते दोन्ही आले? परमनंट आला, त्याचबरोबर काय टेम्पररी पण आला. नेक्स्ट. 25. क्वेश्चन नंबर काय? 25. इंटरनल ट्रीटमेंट ऑफ बॉयलर फीड वॉटर इन्व्हॉल्व्स. क्वेश्चन नंबर 25 एकदम सिंपल. इंटरनल ट्रीटमेंट ऑफ बॉयलर फीड वॉटर इन्व्हॉल्व्स. A to precipitate scale forming sub in the form of sludge, to convert them into soluble sludge, both A and B, D none of the above. Internal treatment of boiler feed water. 25. कोण रँडमली सांगा, कोण सांगते? बी. आन्सर काय येईल? बी. टू कन्वर्ट. टू कन्वर्ट देम इनटू सोल्युबल स्लग. आता नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट कोणता आहे? स्केल फॉर्मेशन इन बॉयलर कॉजेस. नेक्स्ट आन्सर. स्केल फॉर्मेशन इन बॉयलर causes. A no loss of heat, B wastage of heat, C efficiency increase in efficiency, D none of this.
काय हो? कोणत्या दोन डेफिनेशन होत आहे? स्केल अँड स्लज. सॉफ्ट लूज अँड स्लिमी डिपॉझिट इज नोन ॲज स्लज. हार्ड ॲडिरंट अँड परमनंट कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो? Scale. स्केल. हा, स्लज असेल तर आपण काय करतो? इट कॅन बी रिमूव्ड बाय, कशाने रिमूव्ह करतो? इट कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल ब्रशिंग. Simple brushing. स्लज असेल तर कशाने रिमूव्ह करणार आहे आपण? सिंपल ब्रशने. आणि स्केल असेल तर कशाने रिमूव्ह करतो आपण? सिजल अँड हॅमर. Hammer. काय स्लज असेल तर कशाने रिमूव्ह करणार आपण? सिंपल ब्रशिंग. अँड स्केल असेल तर कशाने हो? चिजल अँड Scissor and hammer. आता येईल का लक्षात? मग कोण सांगते? 26 स्केल फॉर्मेशन इन बॉइलर कॉजेस. आन्सर बी. Wastage of it. Wastage of heat. वेस्टेज ऑफ हीट. काय आन्सर? वेस्टेज ऑफ हीट. एकदम सिंपल आहे. आन्सर काय येईल? वेस्टेज ऑफ हीट. नेक्स्ट, आता ज्याला विचारलंय त्याने सांगायचं. The exhausted anion can be regenerated by working with. The exhausted anion can be regenerated by working with A. Alkaline solution, B. Acidic solution, C. Neutral solution, D. Both A and B. आता बघा anion आहे, दोन टाईपचे आयन्स होते. पहिला आयन होता पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. द नेगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ anion. कोणते दोन आयन्स होते? देअर आर टू टाइप्स ऑफ आयन. फर्स्ट आयन इज अ कॅटायन. कॅटायन कोणाला म्हणतो आपण? द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. एनायन कोणाला म्हणतो आपण? द नेगेटिव्हली चार्जड आयन Negatively charged ion. इज नोन ॲज एनायन. इज नोन ॲज, त्याला आपण काय म्हणतो? एनायन म्हणतोय. जर एनायन म्हणत असू तर काय म्हटलंय सांगा? द एक्झॉस्टेड एनायन कॅन बी रिजनरेटेड बाय वर्किंग विथ ए alkaline solution, B. acidic solution, C. neutral solution, D. both A and B. Kailo, exhausted anion can be regenerated by working with A. alkaline solution, B. acidic solution, C. neutral solution, D. both A and B. Kailo, कोण सांगताय? नेक्स्ट. Acidic solution B. Alkaline solution A. Alkaline solution. बघा कोण सांगतं मला आन्सर? Acidic solution B. डी. कोण आहेत ऍसिडिक सोल्युशन बी म्हणणारे? रोल नंबर सांगा. असू द्या, चुकू द्या, चुकलं तरी बरोबर असू द्या किंवा चुकू द्या. बघा एक्झॉस्टेड एनायन, एनायन आला की नाही, आयन कसला आला? निगेटिव्ह. कॅटायन म्हणला की आयन कसला आला? पॉझिटिव्ह. पहिला कॉलम होता त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन एक्सचेंजर. दुसरा होता तो एनायन. कॅटायन असेल तर काय कोणतं सोल्युशन होतं? HCl. एनायन असेल तर कुठला आहे? अल्कलाइन सोल्युशन NaOH. आन्सर काय येईल सांगा? कसलं येईल? Alkaline solution. कॅटायन असेल तर काय येईल? पॉझिटिव्ह आयन. एनायन असेल तर नेगेटिव्ह. डेफिनेशन आपण सांगितलं सुरुवातीलाच. द पॉझिटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज अ कॅटायन. द नेगेटिव्हली चार्जड आयन इज नोन ॲज एनायन. येईल लक्षात? The positively charged ion is known as cation. The negatively charged ion is known as anion. Cation असेल तर असेल कोणतं असते? HCl. anion असेल तर कोणतं असेल? तो NaOH. आता anion आहे, या ठिकाणी anion आहे म्हणजे सोल्युशन कसलं असणार आहे? अल्कलाइन. कसलं असणार आहे सोल्युशन? अल्कलाइन. नेक्स्ट, द एक्झॉस्टेड कॅटायन एक्सचेंजर. क्वेश्चन नंबर 28. काय येईल क्वेश्चन नंबर 28? The exhausted cation exchanger can be regenerated by working with. The exhausted cation exchanger can be regenerated by working with A. alkaline solution, B. acidic solution, C. neutral solution, D. none of this. बघा काय म्हटलंय? आता कॅटायन आहे, रॅन्डमली सांगायचं नाही कुणी. कोण सांगताय? आकांक्षा पवार D40. काय येईल आन्सर? बी. ऍसिडिक सोल्युशन. काय येईल? बी. ऍसिडिक सोल्युशन. बघा
anion असेल अल्कलाइन, कॅटायन असेल ऍसिडिक सोल्युशन. नेक्स्ट coagulant help in setting of, काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 29. coagulant help in setting of A suspended impurities only, B fine suspended matter only, C colloidal particles only, and D both and C. काय म्हटलं coagulant help in the setting of A suspended impurities only, B fine suspended matter only, C colloidal particles only, and D both B and C. coagulant help in setting of question number 29. कोण सांगते? रॅन्डमली दिलं तरी चालेल आन्सर. C. D. काय coagulant help in, काय coagulant help in answer is D. Both B and C. both Both A and C. both B and C. B कोण आहे फाइनली सस्पेंडेड मॅटर आणि C कोण आहे कॉलायडल पार्टिकल्स. दोन्ही आपण काय करतोय सेटिंग करतोय. येईल लक्षात. नेक्स्ट काय बाय युजिंग sedimentation method only can remove A suspended impurities only, next fine suspended matter only, colloidal particles only, both A and C. sedimentation with coagulation बघितले होते, त्याचे 3 पार्ट्स होते, 3 एक्झाम्पल्स होते. पहिलं फर्स्ट एक्झाम्पल ॲलमचा फॉर्म्युला काय होता K2SO4 Al2SO4 thrice 24H2O. सेकंड होता ॲल्युमिनियम सल्फेट आणि थर्ड होता फेरस सल्फेट. क्वेश्चन नंबर 30. काय येईल सेडिमेंटेशन क्वेश्चन नंबर 30 काय येईल बाय युजिंग sedimentation method only can remove suspended impurity, fine suspended colloidal particle. हे येते. A suspended Suspended impurities impurity only. काय येईल आन्सर suspended impurities only. येईल का लक्षात. त्याचे 3 एक्झाम्पल्स अल्युमिनियम सल्फेट अँड फेरस सल्फेट. The most popular and ideal disinfectant is, काय होते disinfectant ची डेफिनेशन the substance or the chemical which kill the Bacteria unknown as disinfectants. जर आपण बॅक्टेरिया किल केला तर त्याला आपण काय म्हणतो डिसइन्फेक्टंट. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं डिसइन्फेक्शन. काय म्हटलं होतं त्या याला आपण काय म्हणतो डिसइन्फेक्टंट आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो डिसइन्फेक्शन. मोस्ट पॉप्युलर अँड आयडियल डिसइन्फेक्टंट म्हटलंय. कोणी रॅन्डमली सांगायचं नाही आन्सर. अरे रॅन्डमली सांगायचं नाही. लोखंडे ऋषिराजे D32 लोखंडे आहेत का. लोखंडे आन्सर द्या. D32 दीक्षा D41 दीक्षा ससाने क्लोरीन गुड. नेक्स्ट D46 मिनल. Yes, sir. C. Chlorine. क्लोरीन ओके. D49 विशाल मोरे क्लोरीन गुड. काय लो द मोस्ट पॉप्युलर अँड आयडियल डिसइन्फेक्टंट इज क्लोरीन. त्याचा आन्सर काय आलाय क्लोरीन. नेक्स्ट 33 येईल का डेफिनेशन काय होते डिसइन्फेक्टंट द केमिकल विच किल द बॅक्टेरिया इज नोन ॲज, त्याला पण काय म्हणतो डिसइन्फेक्टंट. सेम आन्सर आहे क्वेश्चन आहे बघा थोडासा चेंज केला आहे. हा 32 आपल्याला नाही सिलेबसला. ऑब्जेक्टिव्ह नंबर 32 नाही. 33 बघा द मोस्ट पॉप्युलर अँड आयडियल डिसइन्फेक्टंट इन वॉटर इज. काय म्हटलंय
The most popular and ideal disinfectant in water is A. Chlorine, B. Ozone, C. UV rays, D. None of this. काय म्हटलंय? The most popular and ideal disinfectant in water is A. Chlorine, B. Ozone, C. UV rays, and D. None of this. Question number 3. कोण सांगता आन्सर? एक Chlorine. काही आन्सर क्लोरीन. Chlorine. Chlorine. A. नेक्स्ट ज्याला विचारलंय त्यानेच आन्सर द्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोॲग्लंट? काय म्हटलंय हो? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोॲग्लंट? ए. क्लोरीन, बी. ॲल्युमिनियम, सी. अमोनिया, डी. ॲल्युमिनियम सल्फेट. ज्याला विचारलंय त्यानेच. D4 वैष्णवी शिंदे. Aluminum sulfate. ॲल्युमिनियम सल्फेट. डी. त्याला आपण काय म्हणतो? ॲल्युमिनियम सल्फेट असेल तर काय? इट इज द एक्झाम्पल ऑफ कोॲग्लंट. राहिलेले दोन कोण आहेत? वैष्णवी सांगता येईल का? एक ॲल्युमिनियम सल्फेट. राहिलेले दोन कोणते आहेत एक्झाम्पल्स? ॲलम अँड फेरस सल्फेट. ॲलम अँड कोणते तो राहिलेले दोन? फेरस सल्फेट. नेक्स्ट question number 36. Hardness of water is often reported in terms of equivalent. A. Magnesium carbonate, second CaCl2, third CaCO3, D. CCl4. ज्यांना विचारले त्यांनीच द्यायचं फक्त. काय करायचं? ज्यांना विचारले त्यांनीच आन्सर द्यायचं. D58 अमन. Yes, sir. काय आन्सर याचा? क्वेश्चन नंबर 36. B. बी. No, sir. बाकी शांत बसणार. रोहन सुरवसे. D62. रोहन सुरवसे. काही लो आन्सर? Hardness of water is often reported in terms C. of Deepak. काही आन्सर? D51 दीपक पाटील. CaCO3. कोणता येईल? CaCO3. नेक्स्ट. molecular weight of CaCO3 is. कोण सांगता आन्सर? molecular weight of CaCO3 is. सर सांगू? 100. molecular weight कॅल्शियम कार्बोनेटचं किती असतं? 100 असतं. त्यामुळे आपण फॉर्म्युलामध्ये इक्विव्हॅलंट ऑफ कोणाला इक्विव्हॅलंट घेतो? CaCO3 ला. कोणाला इक्विव्हॅलंट घेतोय आपण? CaCO3. हे लक्षात. नेक्स्ट. तर हा क्वेश्चन विचारलेला होता बघा. ब्लो डाऊन ऑपरेशन कॉजेस रिमूव्हल ऑफ. काय रिमूव्ह करतो ब्लो डाऊन ने आपण? Sludge. स्लज स्केल. ब्लो डाऊन ऑपरेशन सॉफ्ट लूज असेल तर सहज काढतो आपण. आणि चिनी आणि हातोडीच्या चिझल अँड हॅमर असेल तर आपल्याला काय करतो आपण? चिझल अँड हॅमर असेल तर स्केल रिमूव्ह करतो. येईल लक्षात. आता या बाजूला आन्सर बघायचे नाही का? बघून सांगताय नाही ना? ठीक आहे, आपण आन्सर घालू. 46 कोण सांगताय सांगा? Water is hard when it contains A. acidic solution, B. precipitation, C. dissolved sodium salt, D. dissolved calcium and magnesium salt. Water is hard. 46. Tiwari. D63.
हॅलो सर. हा काय येईल आन्सर? क्वेश्चन नंबर 46. दिसत ना हे डिझॉल्व क्वेश्चन नंबर 46 दिसतो का सगळ्यांना रे? नाही. डी येते सर, डी. क्वेश्चन दिसतोय का? नाही. आता Yes, sir. बाकीच्यांना विचारतो. यस सर. हा Yes, sir. दिसणार. हा क्वेश्चन नंबर 46 काय हो? Water is hard when it contains काय हो? Acidic solution, B precipitation, D dissolved sodium salt आणि D काय dissolved calcium and magnesium salt. आन्सर काय येईल हो? डिझॉल्व केमिकल अँड मॅग्नेशियम सॉल्ट. Dissolved calcium and magnesium salt. हा ठीक आहे. आता नेक्स्ट ज्यांना विचारलंय त्यांनीच तेच आन्सर. pH ऑफ ऍसिडिक सोल्युशन इज A 14, B 7, C लेस दॅन 7, D मोर दॅन 7. कोण सांगताय आता? हा प्रेरणा सांगा. D47 pH ऑफ ऍसिडिक सोल्युशन इज Less than 7. हा लेस दॅन 7 आणि बेसिक असेल तर काय हो? pH ऑफ अल्कलाइन सोल्युशन इज More than 7. मोर दॅन. More than 7. हा ठीक आहे. नेक्स्ट ईडीटी आहे का आपल्याला? नाही. हा क्वेश्चन नंबर 49 कोणता आहे? क्वेश्चन नंबर 49 ड्युरिंग द रिव्हर्स ऑस्मोसिस. 49 काय आहे? ड्युरिंग द रिव्हर्स ऑस्मोसिस A dissolved salts are pushed out through semi-permeable membrane. B only dissolved ionic salts are pushed out through the semi-permeable membrane. C pure water is pushed out through semi-permeable membrane. D both water and dissolved salts are pushed out through the semi-permeable membrane. Question number 49 during reverse osmosis. हा कोण सांगता आन्सर? During reverse osmosis. वॉटर. हा काय येईल? क्वेश्चन नंबर 8 प्युअर वॉटर इज पुश्ड आउट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. हा 49 आन्सर करेक्ट आन्सर काय येईल हो? ड्युरिंग रिव्हर्स ऑस्मोसिस प्युअर वॉटर इज पुश्ड आउट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. रिव्हर्स ऑस्मोसिस असेल तर फ्लो कसा असतो? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट. ऑस्मोसिस असेल तर कसा आहे फ्लो? डायल्यूट टू कॉन्सन्ट्रेट. आणि रिव्हर्स ऑस्मोसिस असेल तर काय? कॉन्सन्ट्रेट टू डायल्यूट. नेक्स्ट सी वॉटर युजली कंटेन्स. बघितलं होतं वाटतं आपण. सी वॉटर युजली कंटेन्स काय असते हो? 1% dissolved salt, 4% काय NaCl, 10% dissolved आणि 100 ppm ऑफ dissolved. काय असतं सी वॉटरला? NaCl. सी वॉटर म्हटलं की काय लक्षात ठेवायचं हो? NaCl सोडियम क्लोराईड असतो. काय असणार आहे? सोडियम क्लोराईड. नेक्स्ट 51 ऑस्मोसिस इज अ प्रोसेस इन विच solute molecules moves from solution of higher concentration to lower concentration through a semi-permeable membrane. B solute molecules moves from a solution of higher concentration to lower one through the semi-permeable membrane. C solvent molecule moves from solution of lower concentration to higher through semi-permeable membrane. D solvent molecule moves from solution of higher concentration to lower one through semi-permeable membrane. 51 कोण सांगता आन्सर? डी येते. हा ऑस्मोसिस प्रोसेस मध्ये आपण काय करतोय? सॉल्व्हेंट मॉलिक्यूल मूव्स फ्रॉम solution of higher concentration to lower concentration lower one through semi-permeable membrane. Next 52
Semi-permeable membrane allows the flow of solvent molecule, solute molecule, both solute and solvent, and a D, neither solute not a solvent molecule. Kylo 52 solvent molecule. Solvent molecule. Solvent molecule. solvent चालू molecule. molecule. एकदम सिंपल है. The amount of oxygen present in water, A BOD, B DO, C COD, D TOD. एक मिनिट, ज्याला विचारले त्यांनी सेन्स, ज्यांना विचारले त्यांनी आन्सर द्यायचा. हा, हे रेडमी कोण आहे नाव टाकायचं, रोल नंबर टाकायचा, नाव टाकायचं. कोण आहे रेडमी, आन्सर द्या. ते कोण आहेत? ठीक आहे, कोण सांगतंय बघू आपण. हा, अभिजित सांगा आन्सर. अभिजित कुळे. अभिजित D30. अरे येत नसेल तर येत नाही सांगा. हा, कोण सांगतोय आन्सर काय येईल? हा, DO. 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 DO म्हणजे काय? Dissolve oxygen. DO म्हणजे काय हो? Dissolve Dissolve oxygen. काय येईल Dissolve answer? The amount of oxygen present in water is dissolved oxygen. Next, काय हो? pH of drinking water is किती असतो? 6 to 9. हा, 6 to 9. pH of 6 to 9. 6 to 9. बरोबर. नेक्स्ट, कोणता सेमी परमेबल मेम्ब्रेन अलाउज द फ्लो ऑफ झाला हा सॉल्वंट मॉलिक्यूल. त्यानंतर काय? हा, इक्विव्हॅलंट आपण कशाला घेतो? CaCO3 आणि त्याचं मॉलिक्युलर वेट किती असतं? 100. हा, नेक्स्ट काय? अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर. आता या ठिकाणी स्ट्रॉंग केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोणता हो? K2Cr2O7. कोणता एजंट आहे? K2Cr2O7. हा, म्हणजे तो कोण आहे? COD. COD. 58 काय रे? वॉटर कंटेनिंग मॅग्नेशियम बायकार्बोनेट अँड कॅल्शियम बायकार्बोनेट. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल तर त्याला पण काय म्हणतो रे? हा, कॅल्शियम मॅग्नेशियम बायकार्बोनेट आणि क्लोराईड आहे, म्हणजे दोन्ही येतील. टेम्पररी प्लस कोणता आहे? हा, टेम्पररी प्लस परमनंट. हे लक्षात. हा, सगळे आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले, एकदम सिंपल आहे. आता हा जिओलाइट तरी नाही. नेक्स्ट, इथे एक ऑब्जेक्टिव्ह राहिलं. काय हो? द केमिकल विच आर युज्ड फॉर किलिंग द बॅक्टेरिया इन वॉटर इज नोन ॲज. अँटीबायोटिक्स म्हणतो का नाही? डिसइन्फेक्टंट, फंगिसाइड, ऑल ऑफ दिस. जे केमिकल बॅक्टेरियाला किल करतं त्याला आपण काय म्हणतो? Disinfectant. हा, जे केमिकल बॅक्टेरियाला किल करतं त्याला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट, हा, हार्ड अँड ॲडिरंट कोटिंग विदिन द बॉइलर. डेफिनेशन आहे हार्ड अँड ॲडिरंट कोटिंग विदिन द बॉइलर इज कॉल्ड ॲज. काय म्हणतो आपण त्याला? Scale. Hard and adherent coating within the boiler is called as scale. 46. Water is hard when it contains. Water कधी hard असते? When it contains acidic solution. Dissolve calcium and Magnesium salt. Magnesium salt. Calcium and Magnesium magnesium salt. Magnesium salt. वॉटर हार्ड आहे. डिझॉल्व कॅल्शियम अँड मॅग्नेशियम साल्ट. पीएच बघितला तो कसा असतो? पीएच ऑफ ऍसिडिक सोल्युशन लेस दॅन 7. 7. ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं बघा. पूर्ण चॅप्टर बघितला, त्याच्या थिअरी बघितली, नोट्स बघितल्या, चॅप्टर टेस्ट बघितली, MCQ डिस्कस केले आणि तुम्हाला असाइनमेंट पण क्वेश्चन दिले. असाइनमेंट काय करायचे? सॉल्व करायचे, त्याचे PDF क्रिएट करायचे.